गाईज वेलकम बॅक. तर आता सकाळी अभिजित काकांचा गणपती आणलेला आणि मग आम्ही संध्याकाळी गेलो यशस्विनी दीदीकडे. मग तिकडे गेलो मावशीकडे, त्यांची तयारी केली थोडीशी डेकोरेशनची. व्लॉग्स तर गेल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं आम्ही तयारी करत होतो. तर आज उद्या आहे गणपतीचा पहिला दिवस आणि आता आम्ही मावशीकडे आलो तयारी करायला. सो इकडे आम्ही आता जस्ट आलो आहे आणि आता तुम्ही बघाल की गणपतीचा उद्या 1.5 दिवसाचा ब्लॉग आहे हा. तर यात काय काय होतं आहे तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला दाखवेनच मध्ये मध्ये ब्लॉग घेऊन, आणि उद्या एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ते तुम्हाला उद्या समजेल. तर गाईज डेकोरेशन झाल्यावर आम्ही गेलेलो गणपती आणायला. इकडे दादा आणि दोन्ही दादा होते, एक मावशीचा गणपती गेला होता आणि एक आमचा. तर इकडे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला बोलली सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज असं होतं की खाली आमच्या मंडळ आहे देवी चौकाच्या राजा, तिकडे मम्मी पप्पांना स्थापना करण्यासाठी बोलवलेलं. मग मम्मी पप्पा त्यांची म्हणजे गणपतीची स्थापना करणार होते. तर पुढे ऐका तुम्ही. घेणार आहे. सो बघा तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज आता इकडे आम्ही समोर आलो आहे गणपतीचे पाया पडायला फर्स्ट, आणि इथे आम्ही फोटो वगैरे काढले. हाय गोलू. तर इथे दीदी तिचे फोटो काढते आणि काका, एक्सक्यूज मी, काकाचं लक्ष नाही. आणि काकी इकडे. काय करताय तुम्ही? भाजी. तर आपण झाली ना त्याच्यामुळे ठीक आहे, चला पुढे कंटिन्यू करत राहा. गाईज आता विनीकडे पाय पडून झालं. लांब पकड कॅमेरा, एकदम तोंडात बघा. अच्छा ठीक आहे. हा का. आता विनीकडे पाया पडून झाल्यावर आम्ही चाललो आहे सोनाकडे पाया पडायला. तर आता मम्मी पप्पा पण आलेले, आमची आरती झाली त्याच्यानंतर मम्मी पप्पा पण आले आणि आता आम्ही चाललो आहे. तर तिकडे जाऊन भेटूया. आज मी हेच बोलणार आहे. आता आम्ही इकडून इकडे आलो आहे तर तिकडे जाऊन भेटूया. बस भेटल्यानंतर मला घेऊ नको. हाय. रिअल घ्यायचं ना. गाईज आता आम्ही आलोय बाबांकडे, मग तिकडून आम्ही जाऊ सोनाक्षीकडे. आता इकडे आधी पाया पडू. हीरा काम करते. ठीक आहे, चला जाऊया. गणपती आता काय पाहिजे का 1.5 दिवसाची एवढे एकदम आता आपली सुरुवात करूया. गाईस आता आम्ही इथे होतो बाबाकडे आणि आता आम्ही सोनाकडे आलोय. काय बोलशील? आता मला खूप आनंद झाला आहे की मी आधी खूप सॅड होती, पण आता मूड फ्रेश झाला. ही येडी मला फोन लावून म्हणते मी नाही येणार आहे, आणि मी बोलली ठीक आहे यार, नाही असं काहीच बोलू शकतो. आणि मग चला आपण आता थोडेसे फोटो व्हिडिओ काढूया आम्ही आणि मग भेटूया. काय बोल व्लॉगमध्ये? कशी आहेस? हाय गाईस. बोल हाय गाईस. बोल ना. अगं बोल. अरे लाजते काय? बोल कसे आहात तुम्ही? मस्त. काही जाता इकडे तिथे झोपली आहे, म्हणजे हे बाजूचं घर आहे. आम्ही असंच सगळं सामान बिमान ठेवलं आहे इकडे आणि बघू शकता इले जाम झोप आलेली.
म्हणून मी झोपली. आणि मी फर्स्ट टाईम ना झुल्यावर झोपली आणि पाहुणे आले, तर मी असली एकदम घाईमध्ये उठली आणि त्यानंतर परत पाहुणे आले, म्हणून मी झोपलीच नाही. सो माझी झोप उडाली आहे, पण मला झोप आली आहे. जागा भेटली तर लगेच झोपून जाईन असं आहे, पण नाही झोपायचं आहे आता. संध्याकाळ होत आली आहे. सो दीदी झोपली आहे, दीदी उठल्यावर भेटूया. गाईज आता आम्ही झोपलेलो, आता उठलो आहे आणि तयार झालो आहे. विनी पण तयार झाली, विनी पण तयार झाली आहे. आणि ही दीदी आता हिची केस बांधते आहे. ओ भाई, हे लॉक नाही केलं नाही केलं. तर इकडे आहेत बाप्पा आणि इकडे आहे दादा. कशी चालते चाल गाईज हिला आता चालता नाही जमत आहे, कारण हिचा आउटफिट आहे तो जाम टोचतोय. आणि आम्ही आलोय खाली व्हिडिओ फोटो काढायला, जसं मी तुम्हाला बोललेली. तर आता व्हिडिओ फोटो काढूया आणि मग वरती जाऊया. तर गाईज आता मी आणि दीदी निघालोय यशस्वीने दीदीकडून अजून दुसरीकडे पाय पडायला जायला. तर आम्ही दुपारी गेलेलो तर अजून 4-5 ठिकाणी होते, पण मला आणि दीदीला जाम झोप आलेली आणि मम्मी पप्पाला पण झोप आलेली, कारण सकाळी लवकरच उठलेले सगळे आणि रात्री पण लेट झोपलेले म्हणून. तर आज पण जागायचं आहे आणि म्हणून आम्ही गेलो नाही तिकडे, जर असा कंटाळा आला. आणि मग आता आम्ही चाललो आहे, मम्मी पप्पा पण आपल्याला भेटतीलच रस्त्यात, तर ते पण भेटतील, त्याच्याबरोबर मग जाऊया आणि मग परत तिकडे जाऊया. मग आपलं जागरण असेल, मग ते तुम्ही बघा. ओके गाईज, तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, इकडे पण आहे आणि माझ्या पाठी पण दिसत असेल. हे बघा लाईन जात आहेत, हे बघा, कारण सगळ्यांकडेच गणपती आहेत, सगळेच एकमेकांकडे जात आहेत. सो आमची लाईन तर सुटली. आता येताना आपण अशी ट्रॅफिक आम्हाला लागणार आहे, नाही लागो पण ठीक आहे. मग गाईज आम्ही गेलेलो योगेश काकाकडे, त्यांच्याकडे गणपती होता, म्हणून मी मम्मी पप्पा आम्ही सगळे पाया पडायला गेलेलो. आणि इकडे छोटीशी आपली प्रसाद वाटत होती. मी तिकडे बोलू नाही शकले, कारण जाम चावचाव आणि आवाज होता म्हणून. तर केवच होते म्हणजे एकदम, तर माझा आवाज तुम्हाला आला नसता. त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या घरात बसायला आणि इकडे सगळे भाज्या कापत होते, कामं करत होते, तयारी करत होते. आता आम्ही आता तुम्ही पण याल. आता तुम्ही याल दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे घेईल ना ती. आपण इथे आलोय आम्ही त्याचं. आणि मग इथे सगळे भाऊ बहीण मिळून जेवणाची पण तयारी करत होते, तुम्ही बघू शकताच, जसं की मी तुम्हाला दाखवते. म्हणजे पहिल्या दिवशी खूप गरमच होतं ना आणि धावपळ पण भरपूर होते. गाईज आता आम्ही बसलोय जेवायला, तर या जेवायला सगळ्यांनी. बोला काहीतरी. आता जेवणाचा टाइम झाला, या सगळ्यांनी जेवायला. पप्पा जेवणात काय? आलू वडी, डाळ, चना डाळ, मशरूम, पनीर चिल्ली, वाव, वांग्याचं भरीत, पापड, आलू वडी, लोणचं. पप्पा इज फुल्ली ट्रेंड बाय फेसबुक. छान. थोड्या दिवसात आपल्या पप्पाचे पण ब्लॉग चालू होणार आहेत गाईस. चला जेवूया मग भेटूया. बाय बाय बाय. चलो हाय. तुला मी बघली आता गाडी
बोला आता हाय. इकडे नानी आम्ही सगळे इकडे बसलेत. नाना आणि दादा लोक पाया पडतो आणि मग वरती जातो. तर गाईस आता आम्ही वरती आलोय. जेवायला बसलेत दीदी लोक. हाय बोला. हाय बोला तुम्ही. हाय बोलू का बाय बोलू? दोन्ही बोला. जाताना बाय बोला, आता हाय बोला. बाय ट्रॅफिक आहे, एके साईडला ट्रॅफिक आहे, एके साईडला नाही. बाय बाय. आता बोला बाय. चला गाईस घरी आता. दूध खत्म हो गया आजी का. हा भाई आजीच गाइस दे आर बैक. हेलो हेलो. आपको कुछ डायलॉग मारना है, जोक मारना है तो मार लो. हे बघा पॉडकास्ट जे आपण करतोय तर पॉडकास्टमध्ये खूप गोष्टी लोक खूप खोटं बोलतात. जसे की तू. असं खोटं बोलतात जसं की ह्यांनी सगळं डेकोरेशन केलंय. ये रील बाहर नहीं जाना चाहिए. आप लड़ने आ गया तो गला सुना गया. ठुमक ठुमक जानी आ माये दे नाल, ठुमक ठुमक जानी आ माये. स्टार्ट. मी नाही काढणार. दर्द हुआ दिल को थोड़ा दर्द हुआ. मर्ज हुआ मेरे लिए तू मर्ज हुआ. वो सारी रातें वो मुलाकातें याद आ रही है वो मोहब्बतों की बातें. कर्ज हुआ तुझ पे मेरा कर्ज हुआ. दर्द हुआ दिल को थोड़ा. तूने बेवजह क्यों मुझे ख्वाब दिखाए. तुमका तोड़े हर रात जगाए. ये रेकॉर्ड होना चाहिए. तूने बेवजह क्यों मुझे ख्वाब हे करण कॉफी पिएगा क्या? स्क्रिप्ट क्या है? हाँ लास्ट में मैं निकालूंगा. माँ मेरे को सब दिख रहा है. करेक्ट जादू भी आपके पास. हाय मैं थक गई. तर गाईस आता इकडे नूडल्स व्हायला ठेवलेत. काय बोलतात, काय व्हायला ठेवलेत? शेकायला शिजायला. नूडल्स शिजायला ठेवलेत आणि इकडे हे भाज्या कापतायत. तर हे म्हणजे दीदी भाज्या कापते आणि थोड्याच वेळात आपल्याला नूडल्स तयार करून भेटणार आहेत त्यांच्याकडनं दोघांकडनं. घाम आला एवढं बनवता आणि बाहेर सगळे व्हिडिओ बघतायत, व्हिडिओ एडिट करतायत. तर ठीक आहे. आणि हा ना, जसे तुम्ही आता आमचे क्रिंज रील बघितलेत. सो अरे जास्त घाण दिसतो, बघत राहा. गाईज आता इथे मॅगी आणि नूडल्स बनले आहेत. हे तर चला आता आम्ही खाणार आहे. या खाणार हे बंद केल्यावर मला सांग. गाईज आता इकडे नाश्ता चालू आहे. या खायला इकडे सगळे बसलोय. माझा आणि दीदीचा उपवास जसा नेहमी असतो तसा. आणि दीदी इकडे काम करते. काय करतेस? कसला? अच्छा मोदकाचं सारण करते. अजून काय?
अजून सब भी थोड़ा थोड़ा काम बांट के ले रहे हैं. ठीक आहे. यशस्वी तिथे रांगोळी काढते जा बघ. ठीक आहे, चला ती रांगोळी दाखवते मी तुला. या आता आपण रांगोळी बघू. अच्छा, अरे थांबा. हे बघा, आता तिने रांगोळी काढलेली आहे. सुंदर, कलर पण सुंदर. आता इकडे हे सगळे मिळून मोदक बनवत आहेत. आणि मस्त बनले. शेप पण सगळ्यांचे मस्त आले. तुम्ही बघू शकता, असा एक पण वाकडा नाही. मी बनवले सगळे. हा, विचार. अरे तिनेच बनवले खरंच. हे अरे खरं. हे एकच दिवस ठेवून आली. practice केली. हा ना, त्या दिवशी तर हिचा एक पण मोदक बनत नव्हता. कारण तुझी इच्छा होती ना 4 दिवसापासून बनवायची. मी मम्मीला कधीपासून. दादा काय करतोयस? पोळी ओ माय गॉड, पुरी करतोय आमचा दादा. बाबा, तसा कॅमेरा ऑन केला, पुरी करायला घेतली मी. हा एवढे सगळे तर स्वतःहूनच झालेले. त्या सुसाईड करून झाले त्या तेलामध्ये. यमराज आलेला त्यांना तेलामध्ये तळायला. नाही गाईज, एडिट केले तेवढे सगळे. बस झालं, बस का बोलली मी, तू केलेत. थँक्यू. हे बघा, तुम्हाला प्रूफ आहे हा करतोय बघा. बस का. चला आता अजून बाहेर काय काय चाललंय ते बघूया. काय नाही, सगळे बसलेत पाहुणे. गाईज इकडे बघू शकता तुम्ही, मोदक शिजतायत, वाफतायत तेच. आणि आता मी प्लेट ठेवून टाकते. मी तुम्हाला दाखवण्यासाठी प्लेट उचललेली. हे सगळे दीदीने बनवलेत. तिला कधीपासून बनवायचे होते आणि आज बनवले, तर सगळे तिनेच बनवले मस्त एकदम. तर बाकीचे आता आम्ही रेडी व्हायला घेतो आणि मग भेटतो. इकडे दादा सापले काय करतायत बघूया. आता हा पुरी तळत होता 2 मिनटं आधी आणि आता इथे येऊन खातोय. हा झोपलेलाच आहे मगासपासनं. ठुमक झाली. हा डोका खाजवतोय. आता गाईज दीदी हे परत मोदक बनवून आणलेत. आणि बघा, मग गेला ब्लॉगमध्ये म्हणजे गेला पाठच्या क्लिपमध्ये पण सेम मोदकचे शेप होते. आता पण सेम मोदकचे शेप आहेत. काय बोलशील दीदी? बाप्पाने इच्छा पूर्ण केली माझी. यो सगळे मोदकची प्रक्रिया मी करून ते मोदक मीच बनवले. हा ना, सकाळी पण दीदीने सगळं बनवलं आणि मोदक दीदीनेच बनवलं. थँक्यू. गाईज आता इकडे आम्ही मावशीकडे आलो, तर इकडे आता नैवेद्य दाखवलाय. ये वही बंदी है जो नल छोड़ के आई है. इकडे मावशी पण आहे आणि आता आम्ही आरती करू. करा. काय प्रॉब्लेम आहे? मला नको ते. आता इकडे काका व्हिडिओ मध्ये घेते तुम्हाला. फोटोशूटसाठी काकांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आणि इकडे आता दीदीचा उपवास आहे, सो काहीतरी खाते इकडे उपवासाचं. आणि आता हे लोक जेवायला बसणार आहेत. आणि आम्ही तयार झालेलो आहे, तर आतमध्ये घेऊन जाते कॅमेरा. आतमध्ये काय येते बघूया आपण. तुम्ही थोडेच सरका. अच्छा, इकडे सगळे आतमध्ये आता जेवायला बसले आहेत. दादा लोक बसले आणि आता दीदी. मंगल मूर्ती. गाईज आता विसर्जन आहे, तर आम्ही आता विसर्जनाला चाललोय.
गाईज हा डान्स झाल्यावर आलाय आणि आम्ही नाचलो. आणि walk in the rain so no one can see my tears. इसलिए फ्लॅश आहे. हे दाद इसलिए गोरे दिख रहे हो आप. रेसिस्ट हा साऊथ आफ्रिकावरून आलोय मी म्हणून असं करणार का? हो. पांड्याचा भाऊ आहे. अभी मैं हिंदी में बोल रही थी. आता आम्ही इकडे सगळे उभे आहे. तुम्हाला जरा असं थोडंसं ब्लर टाईप दिसत असेल कारण पाणी पडतंय फोनवर आणि पावसात आम्ही नाचलेलो आहे. हा दे पोच दे